श्रोते हो, श्री स्वामी नृसिंह सरस्वती चरित्रामृत मधील आज आपण अध्याय 25वा बघणार आहोत. श्रोते हो, सगळीकडे परमेश्वर आहेच, पण असे असताना देखील आपण तीर्थक्षेत्री का जावे याचे उत्तर आजच्या या अध्यायातून तुम्हाला मिळणार आहे. दत्त महाराजांनी आपल्या एका भक्ताला याचे उत्तर दिले आहे. चला तर मग आजचा अध्याय सुरू करूयात. अध्यायाचे नाव आहे त्वच्चरणी सगळी तीर्थे. गाणगापुरात कोष्टी समाजाची काही कुटुंबे वास्तव्य करून होती. कापड विणण्याचा व्यवसाय करून हा समाज मोठ्या सुखासमाधानात पिढ्यानपिढ्या तेथे राहिला होता. श्री गुरूंचे गाणगापुरात आगमन झाल्यावर इतरांप्रमाणेच या समाजातीलही सर्व स्त्री पुरुष नाम जपाशी, गुरुसेवेशी परिचित झाले होते, समरस झाले होते. बहुतेक नित्यच होत असलेल्या श्री गुरूंच्या प्रवचनांना आवर्जून वेळ काढून ते हजर राहत होते. तेथील भजनानंदाचा आस्वाद लुटत होते. त्या श्रवणाचा सुपरिणाम हळूहळू त्यांच्यावर होत होता. श्री गुरूंच्या या आचरणाने, विचारसरणीने ते सर्व प्रभावित झाले होते. मठात होणाऱ्या उत्सवात, तेथे होणाऱ्या कार्यक्रमात इतरांप्रमाणेच हा समाजही सहभागी होई. श्री गुरूंच्या शिकवणीप्रमाणे मठात जातीपातीनुसार अथवा व्यवसायानुसार अथवा आर्थिक सुबत्ता पाहून उच्च नीच असा भेदभाव केला जात नव्हता. स्वच्छता व पावित्र्य यांचे पालन करतानाही येथे सर्वाभूती परमेश्वर पाहिला जाई. त्यामुळे हा कोष्टी समाजच केवळ नव्हे तर असे अन्य अनेक समाज श्री गुरूंच्या मठात निशंकपणे, मोकळेपणी वावरताना दिसत होते. या समाजातील एक विणकर श्री गुरूंच्यावरील प्रेमाने, भक्तीने तर जणू वेडाच झाला होता. त्याला श्री गुरूंशिवाय अन्य काही सुचत नव्हते की रुचत नव्हते. स्वतःच्या पोटासाठी व वृद्ध आई वडिलांच्या पालनासाठी उद्योग व्यवसाय करणे जरूर होते. तेवढ्यापुरताच तो उद्योग व्यवसाय करायचा. रिकामेपणाचा सर्व वेळ गावातील पारावर चकाट्या पेटत न बसता अथवा कोणाच्या निंदा कुचाळग्या करीत गावातील गटारे न उपसता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दिव्य व अतिसमर्थ मंत्रजप निष्ठेने, भक्तिभावाने तो जपत असे. दिवसाचे पहिले 2 प्रहर उलटण्यापूर्वीच स्नान करून घरातील पूजा अर्चा आटोपून 3ऱ्या प्रहराच्या सुरुवातीस तो विणकर मठात उपस्थित असलेला आढळे. आल्याबरोबर संपूर्ण अंगणासह संपूर्ण मठाची झाडलोट करून तो तेथे सडा संमार्जन करी व हे सर्व आटोपल्यावर श्री गुरूंचे दर्शन घेऊन त्यांना वंदन करून घरी परत येत असे. हा त्याचा नित्यक्रम होता. अशा प्रकारे दिवस जात असता महाशिवरात्र जवळ आली. गावातील सर्व आबाल, वृद्ध, स्त्री पुरुषांनी श्रीशैल पर्वतावरील श्री मल्लिकार्जुनाच्या यात्रेला जाण्याची तयारी केली. सूर्योदयापूर्वीच ते प्रयाण करणार होते. त्या यात्रेला जाणाऱ्यांच्या समूहात जवळपास सर्वच कोष्टी समाज सामील झाला होता. या विणकराचे शेजारी पाजारी व गावातील इतर सर्व नातेवाईक मित्रही सामील झाले होते. विणकराचे वृद्ध माता पिता सुद्धा चांगल्या सोबतीची ही संधी साधून यात्रेला निघाले होते. पण विणकर जाणार नव्हता. त्याने न जाण्याचा पक्का निश्चय केला होता. विणकराच्या स्नेहासोबत्यास त्याच्या आई वडिलांकडून तो येणार नसल्याचे समजले. ते सर्व परिचित विणकराला त्यांच्या सोबतीने यात्रेला चालण्याचा अत्याग्रह करू लागले. या त्यांच्या आग्रहास नकार देत विणकर म्हणाला, माझे श्री गुरु म्हणजेच श्री मल्लिकार्जुन व त्यांचा निवास जो मठ तोच माझा श्रीशैल्य पर्वत. तेव्हा एवढे कष्ट उपसून दूरवर जाण्यात काही हित साधणार आहे असे मला वाटत नाही. तेथे गेल्याने कुटुंबियांसह सहल केल्याचा आनंद लाभेल, पण श्रीहरीच्या एकचित्त भक्तीच्या नावाने शून्यच पदरी पडेल. श्री गुरूंचे चरण म्हणजेच पृथ्वीवरील सर्व देव देवता व तीर्थस्थाने आहेत. हे त्या विणकराचे उत्तर ऐकून
त्या स्नेहांपैकी एक त्यास म्हणाला, तुला वेड लागले आहे, राहा येथे एकटाच. तुझ्या दृष्टीने हे जे सर्व यात्रेला निघाले आहेत ते सर्व वेडे असून तू तेवढा एकच शहाणा आहेस, असेच ना? असे म्हणून ते सर्व सूर्योदयापूर्वी जाण्यास निघाले. ते सर्व निघाल्यावर विणकर आपल्या नित्याच्या नियमानुसार मठात आला. तेथील सर्व झाडलोट, सडा वगैरे कामे आटोपून श्री गुरूंना वंदन करण्यास त्यांच्या समोर गेला. त्याला समोर पाहून श्री गुरूंना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, अरे, जवळपास सर्व गाव यात्रेला गेलाय, तरी तू येथेच, तू का नाही गेलास? यावर तो म्हणाला, हे प्रभो, माझा श्रीशैल्य, माझा मल्लिकार्जुन माझ्या समोरच आहे, तेव्हा मी कशाला जाऊ? असे उत्तर देऊन श्री गुरूंना वंदन करून तो घरी परतला. श्री गुरूंना त्याचे हे उत्तर ऐकून अत्यानंद झाला. ते आपल्या मनाशी म्हणाले, या एकाच्या अंतःकरणात तरी ज्ञानाचा दिवा लागलेला दिसतो आहे. याच्यावर आता लक्ष दिले पाहिजे. घडवण्यायोग्य दिसतो आहे हा. 2 दिवस झाले. विणकर आपल्या घरी एकटाच होता. आज तर महाशिवरात्रीचा दिवस. सर्वांच्याच नित्यक्रमात थोडाफार फेरबदल झालेला. विणकराचे उपोषण. आज मठातील सर्व कामे आटोपल्यावर तो पुनरपी स्नानासाठी संगमावर गेला. आज श्री गुरु नित्यापेक्षा जरा लवकर तेथे गेले होते. विणकराने तेथे स्नान केले व तो श्री गुरूंपाशी दर्शनावंदनासाठी आला. आज त्याने श्री गुरूंच्या समवेत राहून त्यांच्या सेवेतच दिवस संपवण्याचा विचार केला होता. उपास तर होताच व घरीही कोणी नव्हते, तेव्हा घरी जाण्याचा प्रश्नच नव्हता. हातमागही आज बंद होते. श्री गुरूंनी प्रेमाने त्याला आपल्या जवळ बसवून घेतले व म्हणाले, अरे वेड्या, माझ्या नादाला लागून यात्रेची मौज मजा मात्र चुकवलीस. तुझे स्नेही सोबती तेथे मनसोक्त गंमत करत असतील. उपोषणाचे निमित्ताने फराळाचे पदार्थ म्हणून विविध प्रकारच्या चविष्ट स्वादिष्ट मिठायांवर तुटून पडले असतील. तुला आपण चुकलो, या आनंदाला मुकलो असे तर वाटत नाही ना? यावर विणकर म्हणाला, गुरुदेव, माझा उपवास चालू आहे. या तुमच्या प्रत्यक्ष पायांशी मनोभावे एकाग्र चित्ताने वास करणे, यालाच तर उपवास म्हणतात ना? तो आनंद मिठायांच्या भक्षणात कोठून मिळणार? माझी यात्रा येथेच आहे व त्यांच्या समवेत न गेल्याचा मला तिळमात्रही खेद होत नाही. उलट आजच्या एवढा आनंदात मी कधी नव्हतो व कधी असेल असे मला वाटत नाही. आजचा महाशिवरात्रीचा महादिवस, या पुण्यक्षेत्री अशा या संगमावर आपल्या समवेत आपल्या चरणांशी बसून आपले कृपाशब्द ऐकायला मिळणे हे किती आनंदाचे आहे, किती सौभाग्याचे आहे, याचे वर्णनही करता येणार नाही. सर्व तीर्थे तर आपल्या चरणीच विराम पावती आहेत. या विश्वासाच्या दुर्बिणीतून मी ही सर्व तीर्थे स्पष्टपणे पाहू शकतो. शिवाय आपल्या या पुण्यप्रद चरणांशिवाय अन्य कोणतेही तीर्थ मी पाहिलेले नाही व पाहूही इच्छित नाही. हे आपले चरण मला अमर्याद आनंद समाधान देऊ शकतात. यावर श्री गुरु त्याला म्हणाले, म्हणजे पूर्वी कधी तू श्रीशैल्य पर्वत पाहिलेला नाहीस तर? चल, मी तुला या क्षणीच प्रत्यक्ष श्रीशैल्य पर्वताचे दर्शन घडवतो. तेथील श्री मल्लिकार्जुनही पाहून घे. यात्रेचा थाटही पहा. चल, डोळे बंद कर व माझ्याजवळ बसून या माझ्या पादुका घट्ट पकड. क्षणभरातच मी तुला श्रीशैल्य पर्वतावर नेऊन ठेवतो. घाबरू नकोस. पादुकांवरील हात सोडू नकोस व मी सांगेपर्यंत डोळे उघडू नकोस. अशा प्रकारे विणकराने श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे डोळे बंद करून पादुका घट्ट पकडल्यावर क्षणभरातच श्री गुरु त्याच्यासह श्रीशैल्य पर्वतापासच्या पाताळ गंगेच्या किनाऱ्यावर आले व तेथे त्यांनी त्याला डोळे उघडून समोरचा श्रीशैल्य पर्वत पाहण्यास सांगितले. विणकराने लागलीच डोळे उघडून पाहिले. तो समोरच त्याला सृष्टी सौंदर्याने नटलेला
विविध अशा मोठ्या मोठ्या वृक्षांनी खचोखच भरलेला असा पर्वत उभा असलेला दिसला. पर्वतावरील 15,000 फुटांवरील श्री मल्लिकार्जुनाचे ते भव्य मंदिर व त्यावरील शोभिवंत कळसही त्याच्या दृष्टीस पडला. त्याने तेथूनच मनोभावे वंदन केले. पर्वताच्या पायथ्यापासून वरती थेट मंदिरापर्यंत दुतर्फा ओळीत यात्रेनिमित्त थाटलेल्या दुकानांचे तंबूही त्याला स्पष्ट दिसत होते. पायथ्यापाशी हजारो बैलगाड्या विसावल्या होत्या. पायथ्याशी यात्रेकरूंनी स्वतःच्या निवासासाठी उभारलेले लहान मोठे तंबूही दिसत होते. जेथे पहावे तेथे आनंद, उत्साह, गडबड, आरडाओरड, जयघोष याशिवाय अन्य काही दिसत नव्हते की ऐकू येत नव्हते. हे सर्व दृश्य पाहून आपण एवढ्या थोड्या अवधीत म्हणजे क्षणभरातच येथे येऊन कसे काय पोहोचलो या विचाराने, आश्चर्याने तो दिग्मूढ झाला. श्री गुरूंची ही अलौकिक लीला पाहून त्याला एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या अतिरेकाने त्याला वेळ लागते की काय असे वाटायला लागले. तो आश्चर्याने डोळे विस्पारून चहूबाजूस पाहू लागला व हे स्वप्न तर नाही ना असे मनात म्हणू लागला. एवढ्यात श्री गुरु त्याला म्हणाले, आता वेळ दवडू नकोस, प्रथम क्षौर कर, मग स्नान करून श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घे. हे सर्व आटोपून व्यवस्थित संतोषाने जेवढ्या लवकर परत येता येईल तेवढा लवकर ये. फार वेळ कोणाशी बोलत बसू नकोस. श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे विणकर क्षौर म्हणजेच हजामत करण्यास गेला. तेथे त्याला त्याच्या गावातील काही सोबती असलेले दिसले. त्यांचेही लक्ष याच्याकडे गेले. त्यांनी विणकरास विचारले, अरे तू तर येणार नव्हतास ना? मानाने ये म्हणून आर्जवे केली तर मोठ्या पांडित्याच्या गप्पा सांगत बसलास. मग असा लपून छपून आमच्या मागून का आलास? असे करण्याने काय साधलेस? विणकर म्हणाला, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. मी खरोखरीच येणार नव्हतो, पण श्री गुरु मला येथे घेऊन आले आहेत. त्यांनी कसे आणले, कोणत्या मार्गाने आणले हे त्यांना माहीत. मला ते कळलेच नाही. घटकेपूर्वी तर मी भीमा अमरजा संगमावर होतो. तेथे स्नान करून श्री गुरूंशेजारी बसलो होतो. त्याला पुढे पुरते बोलू न देता एक सोबती म्हणाला, काय पण आम्हाला शेंड्या लावतो आहेस? म्हणे घटकेपूर्वी मी संगमावर होतो. कोण विश्वास ठेवेल तुझ्या या थापांवर? श्री गुरूंनी आणले म्हणून सांगून भाव खातो आहेस. पक्का लबाड आहेस. विणकराने त्यांचे हे सर्व बोलणे निमूटपणे ऐकून घेतले. त्यांना प्रत्युत्तर देण्यात वेळ न दवडता क्षौर आटपून तो स्नानास निघून गेला. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार त्याला बोलण्यात वेळ घालवायचा नव्हता. स्नान आटोपल्यावर बिल्वदले, फुले घेऊन लगबगीने तो मल्लिकार्जुनाच्या दर्शन पूजनासाठी मंदिरात गेला. तेथील प्रकार पाहून त्याच्या विस्मयाला अंतच राहिला नाही. स्कंद पुराणातील कथेनुसार अति प्राचीन 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसऱ्या क्रमांकाच्या मल्लिकार्जुन नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिंडीचे तेथे दर्शन घडणार ही अपेक्षा बाळगून त्याने मंदिरात पाऊल टाकले होते. पण तेथे पिंडी नव्हती. सर्व मंदिर भक्तांनी, भाविकांनी खच्चून भरले होते. मोठ्या तन्मयतेने, श्रद्धेने, आनंदाने ते बिल्वदले फुले वाहत होते. दुधाचा अभिषेक करत होते. ब्राह्मणांचे मंत्र पठण अव्याहतपणे चालू होते. भक्तांकरवी सारखे जयघोष होत होते. आरत्या चालू होत्या. पण पिंडीच्या ठिकाणी मात्र पिंडी तेवढी विणकराच्या दृष्टीला दिसतच नव्हती. तरीही सर्व भाविकांकडून हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय शंभो, भोलेनाथ की जय या घोषणा गजर चालू होते. त्या पिंडीच्या जागी विराजमान झालेले दिसत होते श्री गुरु व श्री गुरु सर्व पूजा उपचार आनंदाने स्वीकारत होते. विणकरानेही त्याचा क्रम येताच श्रीचरणी बिल्वदले व फुले वाहिली. तेथील पुजाऱ्याने त्यास एक पुष्प प्रसाद म्हणून दिले. ते घेऊन तो तेथून बाहेर पडला. या दृश्यावरून तो समजला की श्री गुरु म्हणजेच साक्षात श्री शंकर आहेत. श्री गुरूंच्या पायी सर्व देवदेवतांचा वास आहे. सर्व तीर्थांचे ते एकमेव स्थान आहे. हेच परम सत्य. मंदिरातून निघाल्याबरोबर कोठेही न थांबता तो लागलीच श्री गुरूंपाशी आला. त्याला तेथे आलेला पाहताच श्री गुरु म्हणाले, काय मल्लिकार्जुनाचे व्यवस्थित दर्शन झाले ना? विणकर त्यांना म्हणाला,
प्रभू, मी तेथे अलौकिक लीला चमत्कार पाहिला. मंदिरात मला कोठेही शिवलिंग दिसलेच नाही. मंदिरात शिवलिंगाऐवजी तुम्ही विराजमान झाला होतात. सर्वजण तुमचेच भक्तिभावाने पूजन करत होते. मला कळत नाही की तुम्ही या सर्वांच्या गावाशेजारी, घराशेजारी सजीव सगुण स्वरूपात प्राप्त असूनही व तुमचा दरवाजा अहोरात्र यांच्यासाठी उघडा असतानाही एवढे कष्ट उपसून, आर्थिक झीज सोसून हे लोक येथे इतक्या दूरवर का येतात? मला तर हा त्यांचा वेडेपणाच वाटतो. विणकराचे हे शब्द ऐकून श्री गुरु त्याला म्हणाले, तुझे म्हणणे काही थोड्या अंशी बरोबर असले तरी सर्वस्वी बरोबर नाही. गावात शंभू महादेवाचे देऊळ असतानाही श्रीशैल्याचे स्थान महात्म्य जाणून महाशिवरात्री सारख्या दिनी ज्याला आर्थिक अडचण नसेल, शारीरिक कष्ट झेपतील, त्याच्यापाशी वेळ असेल, ज्याचे पुढे कौटुंबिक समस्या नसतील, त्या प्रत्येकाने तेथे जाण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरेल. साधेसेच तुझेच उदाहरण पहा ना. तुझ्या घरी बसून डोळे मिटून तू मला पाहू शकतोस ना. तेथे शांतपणे बसून माझे स्तवन, भजन, पूजन करू शकतो. याची उत्तरे जर होकारार्थी असतील तर जाण्या येण्यात वेळ खर्च करून, शारीरिक कष्ट घेऊन तू मठात का येतोस? याचे एकच कारण, ते म्हणजे स्थान महात्म्य. शारीरिक अडचण नसेल, आर्थिक अनुकूलता असेल, समय उपलब्ध असेल, कौटुंबिक समस्या नसतील तर स्थान महात्म्य जाणून स्थानावर जाऊन सेवा उपासना करणे अधिक हितावह असते. हे ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी नव्हे, तर केवळ त्यांच्यासाठी श्रीहरी दारींच्या तुलसीपत्रातही सापडतो. रोगाने जर्जर झालेल्यास, हात पाय न हलवू शकणाऱ्यास औषधोपचार करण्यासाठी वैद्य रोग्याच्या घरी जातो, पण तशी अवस्था नसलेल्या सर्वसामान्य रोग्यास वैद्या घरी जावे लागते. जेथे पाहावे तेथे ईश्वर आहे. भक्तिभावानुसार तो भेटतोही. हे जरी खरे असले तरी स्थान महात्म्याची थोरवी काही वेगळी आहे. तेथे गेल्यास सहजतेने उपासनेस जोर येतो. श्रीहरीची कृपा प्राप्ती लवकर होते. कारण भोवतालचे वातावरण भक्तिरसाच्या जोपासनेस पोषक असते. तेथे दैनंदिन व्यवहार नसतो. संसार, माया, मोह फार दूर राहतात. तेथे वातावरणच असे असते की जाता येता, उठता बसता त्याचीच आठवण होते. आणि याचा परिणाम म्हणून भक्तिवेल तेथे लवकर फोफावतो. काळ्याशार कसदार सुपीक जमिनीत पेरणी केल्यावर थोड्याशा मेहनतीने भरपूर पीक हाती गवसते. पण तीच पेरणी निकृष्ट जमिनीत केली तर आत्यंतिक कष्ट घेऊनही पिकाची शाश्वती नसते. तेव्हा ही तीर्थक्षेत्रे काळ्याशार कसदार सुपीक जमिनीसारखी आहेत. परमेश्वराने अनेक अवतार घेतले आहेत, हे तुला माहिती आहेच. या प्रत्येक अवतारात श्रीहरींचे विविध कारणास्तव पृथ्वीवरील विविध स्थानी अल्पकालीन तसेच दीर्घकालीन वास्तव्य झाले आहे. या सर्व स्थानांनी व्यापलेली तेथील सर्व भूमी, तेथील सर्व जलाशये, तेथील सर्व धूळ श्रीहरीच्या चरणस्पर्शाने पावन झालेली असते. तेथील सर्व वातावरणच प्रभावित झालेले आहे, समृद्ध झालेले आहे. म्हणून भक्तिवेल हा तीर्थक्षेत्री, तीर्थस्थानी लवकर फोफावतो. स्कंद पुराणात मल्लिकार्जुनाच्या महात्म्याचे वर्णन आले आहे, ते जाणून घे. तेथे जाणाऱ्या भाविकांवर टीका करू नकोस. गाणगापुरात कल्लेश्वराचे लिंग आहे, त्याला मल्लिकार्जुना समान मानून त्याची पूजा कर. त्याचप्रमाणे संगमावरील संगमेश्वराचे निष्ठापूर्वक पूजन करण्यास चुकू नकोस. हे सर्व ऐकून विणकर म्हणाला, पुन्हा आणखी हे नवीन काय सांगता? मल्लिकार्जुनाच्या जागी मी तुम्हालाच पाहिले, हे तर सत्य आहे. मग आणखीन संगमेश्वर, कल्लेश्वर कशाला? तुमच्याच ठिकाणी मी सर्वांना पाहिन. स्थान महात्म्याचे महत्व मी जरूर लक्षात ठेवीन, पण उपासना ती तुमचीच. त्याचे हे बोल ऐकून श्री गुरु हसत त्याला म्हणाले, तुझे हे स्तुती पुराण संपणारे नाही. आधीच फार वेळ झाला आहे, आता आणखीन वेळ घालवू नकोस. चल, परतायला हवे. पहिल्याप्रमाणेच पादुका घट्ट धरून ठेव व डोळे मिट. श्री गुरूंच्या सांगण्याप्रमाणे विणकराने केल्यावर क्षणभरातच श्री गुरु त्या विणकऱ्यासह संगमावर दाखल झाले. मध्यान्ह होऊन प्रहर दीड प्रहर लोटला होता.
संगमावर कोणी नव्हते. सकाळी श्री गुरूंसमवेत आलेले मठातील सर्व ब्राह्मण आता मठात परतले होते. मध्यान्हास 2-3 घटका असताना श्री गुरु तेथून पटकन अदृश्य झाले होते हे त्यांना माहीत नव्हते. त्यानंतर मध्यान्हीपर्यंत त्यांनी श्री गुरूंचा संगमावर शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. नंतर मठात गेले असतील अशा तर्काने ते सर्व मठात गेले. तेथेही श्री गुरु न दिसल्यामुळे महाशिवरात्री दिनी शांतपणे उपासना अनुष्ठान करावे म्हणून स्वेच्छेने गुप्त होऊन राहिले असतील असे समजून ते सर्व ब्राह्मण मठात आराम करत होते. श्री गुरूंनी विणकरास मठात जाऊन ब्राह्मणास बोलावून आणण्यास सांगितले. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार विणकर मठात आला व ब्राह्मणांना त्याने श्री गुरूंचा निरोप दिला. त्याचा मुंडन केलेला चेहरा पाहताच ब्राह्मणांनी मुंडन का केलेस असे त्याला विचारले. त्याने श्री शैल्यावर यात्रेस गेलो होतो, तेथेच मुंडन स्नान करून श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन आलो असे त्यांना सांगितले. यावर ते म्हणाले, अरे आज तरी खोटे बोलू नकोस. सकाळी जवळजवळ मध्यान्हापर्यंत संगमावर आम्ही पाहिले आहे तुला. एवढ्या वेळात तू कसा काय श्री शैल्यावर जाऊन आलास? कोण तुझ्यावर विश्वास ठेवेल? असे त्यांनी म्हणताच विणकर म्हणाला, श्री गुरूंसमवेत मी गेलो होतो, त्यांनीच मला नेले होते. हे खरे की खोटे तुम्ही संगमावर येऊन त्यांनाच विचारा. हे त्यांचे उत्तर ऐकून ब्राह्मण गप्प बसले व संगमावर गेले. तेथे त्यांनी श्री गुरूंना वंदन करून विणकरास घेऊन श्री शैल्यावर गेला होता काय असे त्यांना विचारले. या त्यांच्या प्रश्नास श्री गुरूंकडून होकारार्थी उत्तर मिळताच त्यांना आश्चर्य वाटले. मग त्यांनी विणकराकडून सर्व तपशीलवार माहिती मिळवली. त्यांना विणकराच्या भाग्याचा हेवा वाटू लागला. श्री गुरूंच्या या सामर्थ्याचा एक नवा प्रत्यय त्यांना आला होता. यात्रेला गेलेले गावातील सर्व 8 दिवसांनी परतले. त्यांना ही अलौकिक लीला समजली. विणकर श्री गुरूंच्या सततच्या मार्गदर्शनाने केलेल्या भक्ती उपासना साधनेने जवळजवळ भक्त शिरोमणी झाला होता. गाणगापुरातील विद्यमान तंतुकेश्वर मंदिर याची आज साक्ष देत आहे. श्री गुरुदेव दत्त.